नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मराठी सुलभ भारती यामधील कविता क्रमांक 14 संतवाणी या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत। बघूया पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, कवितेच्या ओळी पूर्ण करा। पहिली ओळ आहे टिंबटिंब बाळकासी आणि चारा। याचं उत्तर आहे या प्रकारे, पक्षी जाय दिगंतरा बाळकासी आणि चारा। दुसरं, टिंबटिंब चित्त तिचे बाळापाशी। याचं उत्तर आहे या प्रकारे, माता गुंतली कामासी चित्त तिचे बाळापाशी। तिसरं, तैसी आम्हासी विठ्ठल माये टिंबटिंब। याचं उत्तर आहे या प्रकारे, तैसी आम्हासी विठ्ठल माये जनी वेळोवेळा पाहे। चौथं, टिंबटिंब कर्म करोनी म्हणती साधू। याचं उत्तर आहे या प्रकारे, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू। पुढची ओळ आहे तुका म्हणे सांगो किती टिंबटिंब। याचं उत्तर आहे या प्रकारे, तुका म्हणे सांगो किती जडो तयासी संगती। अशा प्रकारे या ठिकाणी या कवितेच्या ओळी आपण पूर्ण केलेल्या आहेत। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यातील पहिला प्रश्न आहे, जनाबाईच्या भक्तीचा अनन्यसाधारण विषय कोणता? याचं उत्तर आहे या प्रकारे, वात्सल्य हा जनाबाईच्या भक्तीचा अनन्यसाधारण विषय आहे। दुसरं, माता कामात गुंतलेली असली तरी तिचे लक्ष कोठे असते? याचं उत्तर आहे या प्रकारे, माता कामात गुंतलेली असली तरी तिचे लक्ष बाळापाशी असते। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 3, माकड आपल्या पिल्लाला कुठे बांधते? याचं उत्तर आहे, माकड आपल्या पिल्लाला आपल्या उदराशी पोटाशी बांधते। पुढचा प्रश्न आहे, संत तुकाराम आपल्या अभंगातून कोणता संदेश देतात? याचं उत्तर आहे या प्रकारे, संत तुकाराम आपल्या अभंगातून सामान्य लोकांना भोंदूगिरीबाबत जागरूक राहण्याचा संदेश देतात। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 5, संत तुकाराम कोणाच्या संगतीपासून दूर राहण्यास सांगतात? याचं उत्तर आहे, संत तुकाराम स्वतःला साधू म्हणवणाऱ्या भोंदूपासून दूर राहण्यास सांगतात। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। त्यातील पहिला प्रश्न आहे, आपल्या अभंगातून आईचे बाळावरील प्रेम संत जनाबाईंनी कोणत्या विविध उदाहरणांतून पटवून दिले आहे? याचं उत्तर आहे या प्रकारे, आपल्या बाळासाठी दूर दूरपर्यंत जाऊन पक्षी चारा आणतो, आकाशात गिरट्या घालून घार आपल्या पिलांपाशी झेप घेते, आई कितीही कामात गुंतली असली तरी तिचे सारे लक्ष आपल्या बाळापाशी असते, झाडावरून इकडून तिकडे फिरताना माकड आपल्या पिल्लाला उदराशी बांधून फिरते। अशा विविध उदाहरणांतून संत जनाबाईंनी आईचे बाळावरील प्रेम पटवून दिले आहे। पुढचा प्रश्न बघणार आहोत। दुसरा प्रश्न आहे, संत तुकाराम भोंदूगिरी करणाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला का देतात? याचं उत्तर आहे या प्रकारे, अंगाला राख फासून भोंदू लोक स्वतःला साधू म्हणवून घेतात, डोळे झाकून पापही करतात, वैराग्याचा आभास निर्माण करतात, मात्र सर्व विषय विकारांचा उपभोग घेतात। अशा भोंदूगिरी करणाऱ्यांच्या संगतीत राहून काहीच मिळणार नसल्याने संत तुकाराम सामान्य लोकांना भोंदूगिरी करणाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 4, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। त्यातील पहिला प्रश्न आहे, भोंदू लोक साधू असण्याचा आव कसा आणतात? याचं उत्तर आहे या प्रकारे, भोंदू लोक अंगाला राख लावून वैराग्य धारण केल्याचा बाता करून साधू असण्याचा आव आणतात। पुढचा प्रश्न आहे, पक्षी कोणासाठी चारा आणतात? याचं उत्तर आहे, पक्षी आपल्या पिल्लांसाठी चारा आणतात। प्रश्न क्रमांक 5, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा। त्यातील पहिला शब्द आहे आकाश, विरुद्धार्थी शब्द आहे पाताळ। दुसरा शब्द आहे माता, विरुद्धार्थी शब्द आहे पिता। तिसरा शब्द आहे सुंदर, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे कुरूप। पुढचा शब्द आहे पाप, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे पुण्य।
पुढचा शब्द आहे सुसंगत, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे कुसंगत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, खालील शब्दांचे लिंग बदला। पहिला शब्द आहे कवयित्री, त्याचं लिंग बदललं, ते बनलं कवी। संत संत, माता पिता, आई बाबा, साधू साध्वी, या प्रकारे या ठिकाणी दिलेल्या शब्दांचे लिंग आपण बदललेले आहे। प्रश्न क्रमांक 7, खालील शब्दांचे वचन बदला। त्यातलं पहिलं दिलं आहे पिल्लू पिल्ले, संत संत, पक्षी पक्षी, अभंग अभंग, झाडे झाड, साधू साधू, अशा प्रकारे दिलेल्या शब्दांचे वचन आपण या ठिकाणी बदलवले आहे। अशा प्रकारे आज आपण कविता क्रमांक 14 संतवाणी या कवितेचा स्वाध्याय पाहिला। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।